महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये घेणार येणार सकारात्मक निर्णय। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। राज्य शासनाचे दिनांक 27 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आले। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना। राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे, परंतु याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेले नाही। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। वाढीव महागाई भत्ता। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे 1 जानेवारी 2024 पासून 4% महागाई भत्ता लागू करण्यात आल्याचे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 50% दराने DA वाढ लागू आहे। याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 4% वाढीव DA लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष। राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार व त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनात धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे। धन्यवाद। आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा।